नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज जो NMSचा पेपर झाला होता त्याच्यातला सॅटची ही बी प्रश्नपत्रिका आहे। त्याच्यामध्ये इतिहासचा आपण पहिला प्रश्न घेतोय, म्हणजेच प्रश्नपत्रिकेमधला 51 नंबरचा प्रश्न घेतोय आपण। त्याच्यामध्ये सविनय कायदेभंगाच्या चळवळीची जे वैशिष्ट्य आहे त्याच्याशी विसंगत असणारा पर्याय, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जनतेने हिंसक मार्गाने प्रतिकार केला। तर जनतेने अहिंसक मार्गाने प्रतिकार केला होता, त्यामुळे ते चुकीचं उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 52, त्याचा प्रश्न क्रमांक 52 होता की पहिला म्हणजे भारतातील पहिला लढा यशस्वी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांनी कोणतं मार्ग अवलंबला होता? तर सत्याग्रहाचा जो मार्ग आहे तो गांधीजींनी या ठिकाणी अवलंबला होता। त्याच्यानंतर गोपाळकृष्ण गोखले यांच्याशी संबंधित असणारा म्हणजे त्यांच्याशी संबंधित असणारा चुकीचा पर्याय निवडायचा होता। तर त्या ठिकाणी त्याच्याशी चुकीचा पर्याय तो स्वराज्य या शब्दाचा प्रथम उच्चार, हे या ठिकाणी त्याचं उत्तर असायला पाहिजे होतं। त्यानंतर आपल्याला 54 नंबरचा जो प्रश्न आहे, म्हणजे आपलं 53चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4। 54वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला जोड्या जुळवायच्या होत्या। तर त्याच्यामध्ये बाल प्रतिबंधक ग्रह म्हणजे बालहत्या प्रतिबंधक ग्रह जे सुरू केलं होतं, तर ते सुरू केलं होतं महात्मा फुले यांनी। म्हणजे 1चं उत्तर पाहिजे होतं या ठिकाणी ब, 1चं उत्तर ब असणार, एकच ऑप्शन आहे, दॅट इज ऑप्शन नंबर 1, म्हणून त्याचं उत्तर असणार आहे 54व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1। त्याच्या पुढचा जर प्रश्न पाहिला आपण 54 नंतर 55 नंबरचा प्रश्न आहे। 55 नंबरच्या प्रश्नामध्ये असं विचारलं होतं की आपल्याला घटनांचा क्रम प्रॉपर लावायचा होता। आता सालबाईचा तह जो 1782ला झाला होता, बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था रॉबर्ट क्लाईव्हने आणली होती 1765ला। त्यानंतर पीठविषयक कायदा मंजूर झाला होता 1784ला, म्हणजे रेग्युलेटिंग ॲक्ट आला होता 1773ला। त्यामुळे जर आपण प्रॉपर सिक्वेन्स लावला तर 1765ची घटना अगोदर घडली होती, त्यानंतर 1773, 1782 आणि 1784, म्हणून ऑप्शन नंबर 4, 2, 4, 1, 3 हे या ठिकाणी त्याचं उत्तर असायला पाहिजे होतं। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बंदी हुकूम मोडून माडगाव येथे भाषण केल्याबद्दल पोर्तुगीज सरकारने कोणाला हद्दपार केलं होतं? तर ते राम मनोहर लोहिया यांना या ठिकाणी त्यांनी हद्दपार केलं होतं। त्यानंतर व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात हिंदू आणि मुस्लिम सदस्यांची समसमान संख्या असेल अशी तरतूद वेवेल योजना जी आली होती, लॉर्ड वेवेल यांनी आणली होती, तर त्या योजनेअंतर्गत त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, वेवेल योजना। या चित्राशी संबंधित असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत ते पंडिता रमाबाई आहेत, ह्यांच्याशी रिलेटेड जे आहेत त्यांनी आर्य महिला समाजाची या ठिकाणी स्थापना केली होती। फोटोमधील जे व्यक्ती आहेत त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती। त्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे 59 नंबरचा, अनुशीलन समितीचं प्रमुख कोण होतं? तर अरविंद कुमार घोष यांचे बंधू बारिंदर कुमार घोष, दॅट इज ऑप्शन नंबर 4 हे ठिकाणी त्याचं उत्तर आहे। त्यानंतर एक कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने रासबिहारी बोस यांनी तयार केलेलं पलटणीचं नाव होतं आझाद हिंद सेना। याचं नंतर आझाद हिंद सेनेच्या नेतृत्व मात्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे देण्यात आलं होतं, आणि त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना त्याच्यानंतर केली होती। त्यानंतर भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय होता या ठिकाणी लॉर्ड कॅनिंग, ऑप्शन नंबर 3 हे या ठिकाणी त्याचं उत्तर आहे। मध्ययुगीन भारताच्या इतिहासातली सगळ्यात क्रांतिकारी घटना कोणती? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक। त्यानंतर आहे याच्यामध्ये आता हा प्रश्न थोडासा गोंधळणारा आहे, तरीसुद्धा आपण एक संभाव्य उत्तर म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात दीनबंधू या मासिकाने लोकजागृती केली, हे या ठिकाणी त्याचं उत्तर निवडायचं आहे। त्यानंतरचा पुढचा योग्य क्रमांक, म्हणजे आता ह्या प्रश्नामध्ये थोडासा जंबलच आहे, त्यामुळं आपण हा प्रश्न थोडासा बाजूला ठेवूयात। पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय। पुढचा प्रश्न आहे औषध उपचारात कोणत्याही प्रकारची हायगय करू नये असा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांना कोणाला सांगितला होता? तर मदारी मेहतर यांना तो आदेश देण्यात आला होता। त्यानंतर किल्ल्यावर धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था करण्याची व्यवस्था कारखानीसाकडे या ठिकाणी करण्यात आली होती। आणि त्यानंतर भारतीय संविधानाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते। त्यानंतर संसदीय शासन पद्धतीचं खास वैशिष्ट्य म्हणजे सामूहिक जबाबदारी, हे त्याचं वैशिष्ट्य आहे। त्यानंतर भारतीय संघराज्यातील प्रत्येक घटक राज्यातील एक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे? तर तो संसदेला देण्यात आला, ऑप्शन नंबर 4 त्याचं उत्तर आहे। आणि लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचं वय कमीत कमी किती वर्ष असायला पाहिजे? तर ऑप्शन नंबर 3 25 वर्ष या ठिकाणी असायला पाहिजेत। आणि त्यानंतर 70 पासून जे प्रश्न आहेत, तर 70वा प्रश्न आपण घेतोय की मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतं? तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती। तर अशा पद्धतीने आपण इतिहास आणि नागरिकशास्त्र हा घटक संपवलेला आहे। त्यानंतर आपण गणिताच्या घटकाकडे जाणार आहोत। तर तसा थांबतो, हे संभाव्य उत्तर आहे, त्याच्यामध्ये 1-2 प्रश्न मागं पुढं होऊ शकतात। तुर्तसा थांबतो, धन्यवाद।